स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपल्या या सेशनचा डे 2 आहे. किती लोकांनी आज सकाळी उठल्यावर आपल्या अस्तित्वासाठी थँक्यू म्हटलंय? ज्या लोकांचे व्हिडिओ नाही ज्यांना मी बघू शकते की ईश्वराने आपल्याला आजचा दिवस दिलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला थँक्यू म्हटलेलं आहे. कोण कोण आहे थँक्यू म्हणणार आहे? येस, ग्रेट. चला, अभिनंदन ज्यांनी ज्यांनी थँक्यू म्हटलेलं आहे स्वतःच्या जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी. तर ग्रेट की तुम्ही तो एक नवा चेंज तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी तयार आहे. आणि कोणी कोणी काल खरोखर त्या अफर्मेशन लिहिल्या आणि जीवनातल्या संकटांना जाळून टाकलं. आज कसं वाटतंय? कुछ तो खाली हुआ जिंदगी में. ओके. कुछ तो जिंदगी में चालू आहे. ज्यांचं कालचं मिस झालं आणि आज जे डे 1 म्हणून आज जॉईन करतात आहे, त्यांना सगळ्यांना विनंती आहे. काय विनंती आहे? की आपल्याला कालचा व्हिडिओ बघून या. कारण आज तुम्हाला कळणार नाही ज्यांनी फर्स्ट डे आज अटेंड करतात आहे. सो लेट मी शेअर द स्क्रीन. काल आपण सगळ्यात महत्वाचा विषय बघितला होता की आपल्या जीवनाला म्हणजे जे काही आपल्याला पाहिजे आहे तसं जीवन घडवण्यासाठी सबकॉन्शियस माइंड काम करतं. आणि सबकॉन्शियस माइंड काम कसं करतं? 3 गोष्टींच्या माध्यमातून हे आपलं सबकॉन्शियस माइंड काम करतं. ते म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. त्यातला पहिला टप्पा काल आपण अफर्मेशन समजून घेत होतो की ज्या पद्धतीने तुम्ही जीवनाला एनर्जी द्याल तसा रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवू शकणार आहे. तर अफर्मेशन या चॅप्टरमध्ये काल आपण सायंटिस्ट मसुरे इमाटो यांनी केलेले प्रयोग आपण बघितले की त्यांनी अन्न पाण्याला चार्ज केलं, म्हणजे अफर्मेशन दिलं, आणि त्या त्या पद्धतीने पाण्याची ऊर्जा चेंज झाली. आता प्रत्येक मनुष्य देखील 70% पाण्याने बनलेला आहे. आणि जर तुम्ही त्या व्यक्तीला सतत तू मूर्ख आहे, तू गाढव आहे असं जर म्हणत गेला, की हा व्यक्ती वाईट आहे असं जर म्हणत गेला, तर कळत नकळत तुम्ही काय करताय, त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स नकारात्मकतेमध्ये आणत आहे. आणि तो व्यक्ती त्या पद्धतीने नकारात्मक बनत जातो. आणि म्हणून आपल्याला स्वतःप्रती असो, मुलांप्रती असो की घरच्यांप्रती, कुठल्याही व्यक्तीप्रती तो व्यक्ती जसा पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन दिले तर तशी सकारात्मकता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करू शकता किंवा एक्सपिरियन्स करू शकता. तर आपले अफर्मेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने पाणी या अफर्मेशनला सहन करतो, म्हणजे रिझल्ट देतो, त्याच पद्धतीने मसुरो इमोटोंनी अन्नावर देखील प्रयोग केला. हा प्रयोग तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. आणि त्यानंतर हजारो लोकांनी हा प्रयोग केला. प्रत्येकाला रिझल्ट मात्र सेम आला. प्रयोग काय होता? सारखा भात त्यांनी 3 बॉटलमध्ये भरला आणि एका बॉटलवर लव लिहिलं, एका बॉटलवर नथिंग लिहिलं आणि एका बॉटलवर त्यांनी हेट लिहिलं. आता बघा, आपल्याही जीवनामध्ये असेच 3 प्रकारचे लोक असतात की नाही? आपण काही लोकांना एवढं प्रेम करतो की त्यांच्या नखाला सुद्धा धक्का लागलेला आपल्या चालत नाही, एवढं प्रेम करत असतो. काही लोक आपल्या जीवनात येतात. समजा आता तुम्ही कपडे घ्यायला गेल्या मार्केटमध्ये, मोबाईल गेला, तेवढा पुरता त्या व्यक्तीने तुम्हाला ते कपडे दाखवले, मोबाईल दाखवला, आणि तुमचा आणि त्या व्यक्तीचा कुठलाही संबंध नाही आहे, तर तुम्ही त्याला इग्नोर करता. तो आयुष्यात भेटला नाही भेटला तुम्हाला काही फरक नाही पडत. पण काही लोक आपण आपल्या जीवनामध्ये असे ठेवलेले आहेत की त्यांची आठवण जरी आली तरी तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांचा एवढा राग तुम्हाला येतो, त्या व्यक्तीची आठवण, त्या व्यक्तीने 10 वर्षापूर्वी काहीतरी वाईट वागला असेल तुमच्याशी, पण वर्तमानातल्या या क्षणांमध्ये त्या व्यक्तीप्रती तेवढाच राग तुम्हाला अनुभव करत असता तुम्ही, तेवढाच राग तुम्हाला त्या व्यक्तीप्रती जाणवत असतो. आता सेम प्रयोग त्यांनी भातावर केला. त्यांनी काय केलं? लव लिहिलेल्या बरणीला त्या भातासाठी असे अफर्मेशन दिले की तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, तू खूप चांगला आहे, तुझं इम्पॉर्टन्स माझ्या जीवनात खूप आहे, मी तुला खूप प्रेम करतो, असे सकारात्मक अफर्मेशन त्या भाताला दिले. इग्नोरन्स, नथिंग वाल्याला उचललं आणि एका कोपऱ्यात ठेवून दिलं, काहीच त्याच्याशी घेणं देणं ठेवलं नाही. आणि हेट वाल्याला जेवढं वाईट बोलता येतं की तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं आणि हे केलं ते केलं, व्हॉट एव्हर इज देअर, नकारात्मक सगळ्या गोष्टी त्यांनी हेटवाल्या भाताला दिल्या. परिणाम तुमच्या समोर आहे की लववाला भात ताजा राहिला, सारख्याच कालावधीनंतर नथिंगवाला अगदी थोडासा खराब झाला, आणि हेटवाल्या भाताला बुरशी लागली, त्या भाताचं पाणी पाणी झालं.
याचाच अर्थ करा, विचार करा की आपल्या शब्दांच्या ऊर्जा जर या भातावर परिणाम करू शकतात, मग एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम नाही करणार का? आपण दुसऱ्यांचं सोडा हो, आपण स्वतःसाठी देखील किती पॉझिटिव्ह असतो विचार करा. मन चिंती ते वैरी न चिंती असा आपला विचार येतो. आपण साधं सकारात्मक अफर्मेशन स्वतःला देत नाही. म्हणून आजपासून तुम्हाला नियम काय आहे की प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला पॉझिटिव्ह अशी अफर्मेशन द्यायची आहे की यस, आय कॅन डू इट. मी माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण स्वस्त मस्त जबरदस्त जीवन जगत आहे. माझ्या कुटुंबामध्ये त्याचा रिझल्ट खूप सकारात्मक आणि पॉझिटिव्ह येत आहे. मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण आनंदी आहे. या पद्धतीने आपल्याला सकारात्मक अफर्मेशन स्वतःच्या जीवनासाठी आपल्याला द्यायचं आहे. आणि त्याच्यातूनच आपण आपल्या भविष्यातल्या आनंदासाठी निश्चितच काम करू शकणार आहे आणि ही सकारात्मकता आपण आपल्या जीवनामध्ये निरंतर अनुभवू शकणार आहे. तर अफर्मेशन कसे असावे? मेरे पास आलिशान बंगला यो कार है. पाहिजे ते युनिव्हर्सला मागा, थांबवलं कुणीच नाहीये, आपणच आपल्या ऊर्जांना थांबवून ठेवलेला आहे. आजच माझ्या क्लासमध्ये एक डॉक्टर होत्या ज्या सेकंड लेवलला आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत, आणि त्यांना काल मी त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही 10 लाख रुपये अर्नचं टार्गेट ठेवा. तर मॅडम म्हणे मी त्याचे अर्धे टार्गेट ठेवलं नाहीये. आता विचार करा की जर माइंडमध्ये तुम्ही ते 10 लाखाचं टार्गेटच नाहीये, किंवा तुम्हाला जर आलिशान बंगला किंवा कार हे जर तुमचं स्वप्न आहे ते तुमच्या माइंडमध्येच नाहीये, किंवा एखादी परीक्षा तुम्हाला पास करायची आहे, एखादी तुम्हाला पोस्ट अचीव्ह करायची आहे, ते तुमच्या माइंडमध्येच फिक्स नाहीये, आणि एखादा विचार आलाही पण सतत त्याच्या मागे भीती वाटत असेल की हे मुझसे नाही होगा, किंवा ही गोष्ट माझ्याशी साठी पॉसिबल नाहीये, तर तुम्ही त्या ध्येयांपर्यंत तेवढ्या पद्धतीने पोहोचू शकणार नाही. त्याच्यासाठी लक्षात घ्या, ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. तर त्यासाठी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुम्हाला ऍक्शन्स घेणं महत्वाचं आहे. जर का तुम्ही ऍक्शन्स घेतल्या नाही तर मात्र तुम्हाला रिझल्ट येणार नाही. तर त्यासाठी ऍक्शन हा सगळ्यात महत्वाचा विषय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि सकारात्मक अफर्मेशन, अफर्मेशन कसे असावा बघा. तर अफर्मेशन या नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्स कशा असाव्या? प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असाव्या. हे देवा मला हे मिळू दे कधीच म्हणायचं नाही. मी माझ्या चांगल्या कारमध्ये, म्हणजे जी कार तुम्हाला हवी आहे त्या कारमध्ये मी आनंदाने फिरत आहे. जानवी मॅडम स्क्रीनवर लिहू नका. मी माझ्या कारमध्ये आनंदाने फिरत आहे असं तुमचं अफर्मेशन असलं पाहिजे. मी माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण सुखी समाधानी आरोग्य संपन्न असं जीवन जगत आहे असं सकारात्मक अफर्मेशन तुम्हाला तुमच्या जीवनाप्रती द्यायचं आहे. तरच तुम्ही तुमच्या जीवनाला सकारात्मकता, आनंदी आणि पॉझिटिव्हिटीच्या नव्या ऊर्जांशी कनेक्ट करू शकाल. जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी ही सकारात्मकता खूप महत्वाची आहे, जी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निर्माण करायची. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट त्याची क्लिअरिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे. तरच तुम्ही जीवनाच्या, नाही तर जायचंय समजा आता मला मुंबईला जायचंय आणि मी स्टेशनवर न जाता फक्त एका रोडवर जाऊन उभी राहिली, माझ्या माइंडमध्ये डिसाईडच नाहीये की मला मुंबईला जायचं आहे. एवढं डिसाईड आहे पण कसं जायचं, त्याच्यासाठी उपलब्ध साधनं काय आहे, मी बसनी जायचं, ट्रेननी जायचं, फ्लाईटनी जायचं. जर मी साधनांचा विचार केला नाही आणि जर मी फक्त विचार केला की मला मुंबईला जायचंय, त्याच्या रिझल्ट रिझल्ट येणार आहे का? तर आपल्याला प्रॉपर ऍक्शन मोडवर यावं लागतं. जेव्हा तुम्ही ऍक्शन घ्याल तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट पण येणार आहे. तर अफर्मेशन या नेहमी सकारात्मक पाहिजे. मी सुखी समाधानी आनंदी जीवन जगत आहे, मी ऐश्वर्य संपन्न जीवन जगत आहे, मी प्रतिमाह 20 लाख 25 लाख रुपये महिना कमवत आहे. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला क्रिएट करावं लागेल. ओनली युअर क्रिएशन आणि त्याच्यावर तुमचे ऍक्शन, याच्यानेच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा नवा रिझल्ट येणार आहे. पुढे जाऊया. तर दुसरा मुद्दा आहे सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्याचा, आणि तो मुद्दा आहे व्हिज्युअलायझेशन. आता कुणाचा माईक ऑन करायचा बरं? थांबा. कुणाचा व्हिडिओ ऑन आहे? मोहिनी जोशी मॅडम, जरा स्क्रीन शेअर झाली नाही का? एकच मिनिट. हा, आता स्क्रीन आलेली आहे. जरा वाचा बरं काय लिहिलेलं आहे. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है। ओके. आशा मॅडम वाचा बरं काय लिहिलेलं आहे. आशा भिसे मॅडम अनम्यूट करा. नाही जमणार का तुम्हाला अनम्यूट करणं? थैंक यू मैडम। नमस्ते मैडम। हाँ, काय? सफेद हाथी
सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. मॅडम, जेव्हा तुम्ही हे वाचत होत्या तेव्हा हत्ती, काळा हत्ती आला का डोक्यात काहीतरी? नहीं. आला ना? हत्ती आठवत हो. का? जो काही तुम्ही हत्ती भव्य आधी पाहिला असेल, त्याचा चित्र पाहिलं असेल, ओरिजिनल पाहिलं असेल, हत्ती पिक्चर मध्ये बघितला असेल, कुठला तरी हत्ती आला का डोक्यात? काय मोहिनी मॅडम, आला का? नहीं, माझ्या तर नाही आला. ओके, कुणाचे आला मग? जरा मी स्क्रीन स्टॉप करून बघते. किती लोकांना हा हत्ती आठवला सांगा बरं, जरा हँडल्स करा. हत्तीचं चित्र कुणाकुणाच्या डोक्यात आलं? ओके, सुजाता देशपांडे मॅडमच्या हातात आलं, त्याच्यानंतर रंजना सिंग मॅडम. ओके, बऱ्याच लोकांचे हँडल्स झालेले आहे की हत्ती हा आला. क्लिअर भाषेत तिथे काय लिहिलं होतं? सफेद सफेद हाथी सफेद दिमाग हाती दिमाग में हाती. नाही नहीं सोच. सोचना. आता बघा, परत मंगेश सर थोडं अनम्यूट करते. सर, हत्ती आठवलं का तुम्हाला? हो मॅडम. आता बघा सर, इथे व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं. वाक्य काय होतं? सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. पण आपण काय केलं? त्या हत्तीला तो पकडून हत्ती कुठे डोक्यामध्ये आणला. पाहिलेला हत्ती. मग असे कितीतरी पांढरे हत्ती आपण आपल्या डोक्यामध्ये पकडून ठेवलेले आहेत. टाचणी. आता ते कसे पकडले बघा. जसं, आता मोहिनी मॅडम, तुम्हाला मुलगी आहे का? नहीं. मुलगा आहे? नहीं. अच्छा. घरी कोण कोण असतं सांगा? मिस्टर आणि मी. अच्छा. मिस्टरांना जर घरी यायला उशीर झाला आणि फोन लागत नाही, काय होईल? विचार. थोडस अस्वस्थ वाटतं. विचार कोणते येतील, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? बोट. ओके. 4 तास झाला फोन स्विच ऑफ दाखवत आहे, काय होईल? कामावर असलेल्या ठिकाणी आसपास कॉल करू शकते. नाही, सगळे कॉल करून झाले आणि तरी तुम्हाला काही माहिती मिळत नाहीये, काय होईल? निगेटिव्ह. थोडीशी चिडचिड होईल. चिड होईल. विचार निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह येतात. विचार. की निगेटिव्ह येतील? काळजी वाटते. हा, हा. नकारात्मक विचार यायला लागतील. नको ते व्हिज्युअलायझेशन, मग चित्र पण दिसायला लागतात. कुछ हम्म. हुआ तो नाही, दिसायला लागतं. होतं असं. आता हो. बघ, होतं होतं. ज्यांचे ज्यांचे लहान मुलांना तुम्ही खेळवलेलं आहे, सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. ज्यांनी ज्यांनी लहान मुलांना खेळवलं, तुम्ही काय केलेलं आहे? जेव्हा लहान मुल चालायला शिकतं तेव्हा कोणत्या आईने म्हटलं, रे धाव, मी तुझ्या पाठीशी आहे? म्हटलं का एका आईने, आजीनी? प्रत्येक आजी आई काय म्हणते? अरे थांब, हळू हळू. हळू, हळू. हळू, थांब पडशील, थांब पडशील. आणि आईने 2-4 वेळा म्हटलं की ते लेकरू धप्पकन पडतं. हा अनुभव प्रत्येक आईने घेतलेला, घेतलाय की नाही? काय झालं? इथे त्या आईने अफर्मेशन पण दिलं, अरे हळू नाही, थांब पडशील. आणि त्या आईने व्हिज्युअलाइज पण केलं की पोरग पडलं आणि ते मूल पडलं. हा अनुभव प्रत्येक आईने घेतलाय. सायकल चालवता, अरे हळू चालव, हळू चालव, पडशील पडशील. हळू चालव म्हणणं तिथपर्यंत ठीक आहे, हळू चाल म्हणतं. पण आपण त्याच्या मागे एक नकारात्मक शब्द पण जोडतो, अरे पडशील. हळू चालव, इट इज गुड फॉर सेफ्टी. पण त्याच्यासोबत आपण नकारात्मक अफर्मेशन देतो, अरे हळू चालव, थांब पडशील. म्हणजे आपण पडशील हे पण अफर्मेशन दिलं. आणि अफर्मेशन देता देता आपण ते व्हिज्युअलायझेशन पण करतो. मग असं लक्षात घ्या, जर तुम्हाला एखादी परीक्षा द्यायची आहे, असे किती लोक असतात की त्यांना, हो मी या परीक्षेमध्ये अगदी टॉप करणार आहे, असा विचारच त्या व्यक्तीच्या मनात येत नाही. आणि मग काय होतं? नकारात्मकतेचे काहूर येतात आणि परीक्षेत अरे हातचं गेल्यासारखं वाटतं. बरोबर आहे? म्हणजेच काय, की तुमच्या इच्छा वेगळ्या आहेत, पण कळत नकळत काय होऊन राहिलं, व्हिज्युअलायझेशन चुकीचं होऊन राहिलंय. पास व्हायचं आहे, भीती अपयशाची येते, चित्र अपयशाचे दिसतात आहे. येस ऑर नो? आर्थिक समृद्ध जीवन जगायचं आहे, पण पैशाच्या कमतरतेचेच विचार होऊन राहिले, त्याचंच व्हिज्युअलायझेशन होऊन राहिलेलं आहे. म्हणजे काय होऊन राहिलंय? पेरणी. सांगायचा मुद्दा काय आहे? पाहिजे एक आहे आणि तुमची पेरणी मात्र सतत सतत नकारात्मकतेची होत आहे. आणि ही पेरणी नकारात्मकतेची झाल्यामुळे जीवनामध्ये निगेटिव्हिटी येत आहे. म्हणून दुसरं कारण,
आपल्या सबकॉन्शियस माइंडला जे आपण ट्रेनिंग देतो ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन. चला एक सुंदर प्रॅक्टिकल करू आता आपण. रेडी आहात सगळे? चला मी आता बाकीच्यांचे माईक होय. करते, ज्यांचे माईक ऑन आहेत. ओके. सो एक छान प्रॅक्टिकल आपण करणार आहे. रिलॅक्स बसा. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला भेटत आहे. आता बघा, तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. आता तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. आता हे गुलाबाचं फूल अगदी तुम्हाला आवडणाऱ्या आकाराचं आहे. हे गुलाबाचं फूल अगदी तुम्हाला आवडणाऱ्या आकाराचं आहे. कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. हे गुलाबाचं फूल अर्ध उमललेलं असेल, पूर्ण उमललेलं असेल किंवा कळी स्वरूपात असेल. अगदी तुम्हाला आवडतं तसं फूल आता तुमच्या हातात आहे बघा. त्या फुलाकडे बघताच एक थोडी प्रसन्नता येईल. कारण हे ते फूल आहे जे कुणीतरी पहिल्यांदा प्रेमाने तुमच्या हातात दिलं असेल. हे ते सुंदर फूल आहे जे कुणीतरी पहिल्यांदा प्रेमाने तुमच्या हातात दिलं असेल. आणि ते फूल आता हळुवार तुम्ही चेहऱ्याजवळ आणताय. ते फूल आता तुम्ही हळुवार चेहऱ्याजवळ आणताय. हळुवार चेहऱ्याजवळ आणताय. आणि या फुलाचा सुगंध तुम्हाला अगदी प्रसन्न करतोय. या फुलाचा सुगंध तुम्हाला एकदम छान प्रसन्न करतोय. आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट आलेली आहे. एक सुंदर स्माइल चेहऱ्यावर आलेली आहे. त्या फुलाकडे बघताच त्या सगळ्या जुन्या छान गोड आठवणीतनं एक सुंदर स्माइल चेहऱ्यावर आली आहे. एक सुंदर डीप स्माइल. वंडरफुल. वेरी गुड. बहुत बढ़िया. एक सुंदर स्माइल. आणि या फुलाचा सुगंध आपल्याला अधिक प्रसन्न करतोय. अधिक प्रसन्न, अधिक प्रसन्न. आणि एक सुंदर स्माइल. याच स्माइल सोबत स्लोली ओपन युअर आईज. याच स्माइल सोबत हळुवार डोळे उघडायचे आहेत. हळुवार डोळे उघडायचे आहेत. जस्ट ओपन युअर आईज. किती लोकांना फूल दिसलं, सुगंध दिसला, रंग जाणवला? हँडच करा. बोला वैशाली मॅडम, जाणवलं का फूल? माईक माईक ऑन हो कर. हो मॅडम. हो मॅडम, जाणवलं. फुल दिसला. सुगंध सुद्धा, म्हणजे एवढ्या वेळा पण गुलाबाचा सुगंध अनुभवलेला आहे ना, ते सुद्धा मला, माझ्या जवळपास कुठे गुलाब नाही हो, पण मला सुगंध पण आला त्याचा. आणि मला खूप छान सुद्धा वाटलं. थँक्यू मॅडम. चला छान, थँक्यू, ग्रेट. मोहिनी माधुरी कुलकर्णी मॅडम. हा, नमस्कार. जाणवलं मला. आणि खूप छान फुल पण दिसलं, त्याचा सुगंध पण खूप छान आला. व्हेरी छान गुड. वाटलं. गौरी मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा, ना बोला. मला 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 रेड कलरचं दिसलं रोज.
आणि स्मेल सुद्धा छान जाणवला एकदम. ओके, ग्रेट, छान. आता बघा इथे, तुम्हाला काय जाणवले रंग, सुगंध? ओके, ग्रेट. चला, ऑफलाईन मध्ये पण सगळ्यांना रंग सुगंध जाणवलाय. आता विचार करा, इथे ना तर फूल उपस्थित होतं, ना रंग उपस्थित होता, कुठलंही अस्तित्व नव्हतं. पण तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्ही कधीतरी या फुलाला अनुभवलेलं होतं आणि म्हणून प्रत्यक्ष तुम्ही याचा अनुभव घेतला. आणि इथे हे सिद्ध होतं की सबकॉन्शियस माइंडला ज्या गोष्टी तुम्ही वारंवार सांगाल, वारंवार ज्या गोष्टीचं व्हिज्युअलायझेशन कराल, तसं यश तुम्हाला मिळणार आहे. अगदी एका सेकंदामध्ये, एक काही मिनिटांमध्ये जर आपण फुलाचा अनुभव घेऊ शकतो, म्हणजे काही प्रॅक्टिकलमध्ये आम्ही अगदी मिरच्या खाऊ घालतो, हिरव्या हिरव्या कंच. त्याच्यानंतर काही प्रॅक्टिकलमध्ये आवळा, काही प्रॅक्टिकलमध्ये चिंच खाऊ घालतो, की जेणे ती सगळ्यात चवी स्टुडंट, जसं तुम्ही गुलाबाचा सुगंध अनुभवला अक्षरशः, त्याची चव पण तुम्ही, म्हणजे जे फूल आहे किंवा एखादा पूर्ण अख्खा लिंबू तुमच्या तोंडामध्ये असा स्क्वीज केला, पूर्ण त्याचा रस पिला, तर त्याची चव सुद्धा तुमच्या जिभेवर येऊ शकते. हे प्रॅक्टिकल आहे. मग आपला सबकॉन्शियस माइंडची एवढी पॉवरफुल एनर्जी आहे, जर तुम्ही या सगळ्या गोष्टींची अनुभूती घेऊ शकता, मग सुख, समाधान, यश, ऐश्वर याचं जर इमॅजिन केलं, याचं विश्लेषण केलं, तर डेफिनेटली, जसं अरे बाळा पडशील पडशील म्हटल्यावर ते लेकरू पडतं ना, तर यस आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट म्हटल्यावर त्या गोष्टी घडणार आहे. यस आय अर्न 25 लाख पर मंथ म्हटल्यावर तो पैसा तुमच्या जीवनात येणार आहे. यस आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड असं म्हटल्यावर ते हॅपीनेस तुमच्या जीवनात येणार आहे. म्हणून आता एक लक्षात घ्या, कालचंच वाक्य, की जिथे फोकस जातो तिथे एनर्जी जाते. आणि म्हणून आपल्याला एनर्जी कुठे द्यायची आहे, ज्या गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये घडवून आणायचं आहे तिथेच तुम्हाला तुमची एनर्जी डायव्हर्ट होऊ द्यायचं आहे. पक्का समजलं? पॉइंट क्लिअर झाला का हा व्हिज्युअलायझेशनचा? की ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे त्या गोष्टी तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे. पण तुम्ही म्हणाल काय आमच्या जीवनात खूप निगेटिव्हिटी आहे, मग आता काय करू, आम्ही सतत सतत त्या विचारात जातो. आता त्याच्यासाठी एक मंत्र देऊन देते. मंत्र काय माहितीये का? आपल्या जन्माची सुरुवात कुठून झाली? नाभीपासून झाली. झाली की नाही झाली? पहिला जो श्वास आपण मातेच्या गर्भात घेतला त्याचं कनेक्शन जोडलं गेलं होतं आपल्या नाळेसोबत. ठीक आहे? आणि नाळ कुठे अटॅच होती? आपल्या नाभीला. सगळी एनर्जी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये एनर्जीचे हजारो पॉइंट त्या नाभीमध्ये आहेत. आपल्याला फक्त सोपं काय करायचंय, वहां से एनर्जी डिस्कनेक्ट करणे, नकारात्मकते की. मग जर नकारात्मक विचाराला, नकारात्मक गोष्टी आठवल्या तर काय करायचं, नाभीपासून 3दा म्हणायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. म्हणजे कट म्हणजे आपण ते कनेक्शन कट करणार निगेटिव्हिटीची, आणि परमनंट त्या नकारात्मक ऊर्जांना डिलीट करायचंय. कारण जर एक लक्षात घ्या, जसा तुमचा कालचा दिवस होता तसाच जर तुम्ही आजचा पूर्ण दिवस जगला तर जीवनामध्ये काहीतरी घडणार आहे का? कालच्या दिवसापेक्षा आजच्या दिवसाला काहीतरी चांगले ऍक्शन द्याल, काहीतरी सकारात्मक ऍक्शन द्याल, तर रिझल्ट येणार आहे. अँड ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. सो ऍक्शन्स मध्ये तुमच्या लाईफला कन्वर्ट करा. आणि त्या ऍक्शन कशा असल्या पाहिजे? जीवनातल्या पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकतेकडे तुमच्या सगळ्या ऍक्शन्स असल्या पाहिजे. ओके. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देणारा, आणि तो मुद्दा आहे तो म्हणजे मेडिटेशन. कोण कोण मेडिटेशन करतं? मेडिटेशन कोण कोण करतं? ओके, रंजना मॅडम अनम्यूट करा बरं. मेडिटेशन करता का मेडिटेशन? माईक माईक ऑन करा. कुठे गेले आता, दिसत नाही मॅडम मला. हा, माईक ऑन करा. ओके, मेडिटेशन करता का मॅडम? हो. किती दिवसात न करता? रोज सकाळी उठून करते. अच्छा, डोळे बंद केल्यावर अख्खी दुनिया आठवते की एकदम ध्यान लागतं? काय मॅडम? डोळे बंद केल्यावर अख्खी दुनिया आठवते की ध्यान लागतं? मी स्वामींचं नावाचं मेडिटेशन करते. मी माझे स्वतःच्यासाठी करते की माझे सगळे चांगले ठीक आहे ना, इन्फॉर्मेशन मी तुम्ही स्वतःला ध्यान देते. कोणाचंही करत असाल, स्वामींचं करा, अजून कुठलंही ध्यान करा, ध्यान हा. करत असताना ऍक्च्युअल मेडिटेशन मध्ये लक्ष लागतं की बाकीचे सगळे विचार येतात डोक्यात? नाही येत. चला, व्हेरी गुड. मग मला नकारात्मक गोष्टी येत नाहीत, मला सकारात्मक गोष्टी येतात. चला, अभिनंदन त्याच्यासाठी तुमचं खूप खूप. और कौन है जो आंखें बंद करने के बाद दुनिया घूमते हैं? डोळे बंद केले, चला संगीता
नगराळे मॅडम अनम्यूट करा बरं. मॅम, अगोदर 4-5 दिवस जेव्हा करायचे तेव्हा खूप विचार यायचे, पण आता येत नाही. ओके. आता मी छान सकाळी 5 ते 6 पर्यंत बसते, मेडिटेशन करते. छान आहे. चला, छान, अभिनंदन. तुम्हाला काय होतं? डोळे बंद केल्यावर पॉझिटिव्हिटी येते? विचार विचार कोणते येतात? ते आजूबाजूचे काही पण थोडा पण आवाज आला की तरी कशाचा आवाज येतो. अच्छा, सगळी दुनिया फिरल्या जाते. ओके, केलं त्यासाठी 1 तास केला की काय केलं. ओके. वैशाली मॅडम बोला बरं, काय होतं मेडिटेशन साठी डोळे बंद केल्यावर? वैशाली, अच्छा, 2 वैशाली आहे का बाजूबाजूला? हा, वैशाली लांडगे अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. वैशाली लांडगे. चला, वैशाली नगराळे. हा, बोला. मॅडम, मी एक वर्किंग वुमन आहे. माझी एक छोटीशी मुलगी सुद्धा आहे. मग मी तिला डे केअर मध्ये ठेवते आणि मग मी काम सुद्धा करते, घरचं आणि सगळं. मी जेव्हा मेडिटेशन करायला बसते तेव्हा माझ्या दिमागात काय ना काय चालू असते थोड्या वेळासाठी. मला कॉन्सन्ट्रेट करायला खूप म्हणजे कठीण जाते. पुढले पुढले एक 10 सेकंड तसं मला खूप त्रास होतो, कारण खूप असे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत माझ्यावर जे मी मॅनेज करायला ट्राय करते आणि स्ट्रेस सुद्धा खूप वाटतो त्याच्यामुळे. ओके, थँक्यू. चला, तर आता मेडिटेशन जे आता इथे आपण बघितलंय, मेडिटेशन मध्ये हा, आता मेडिटेशन मध्ये आपण काय म्हटलं, नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे तो मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय? जो क्षण, जो श्वास आपण आत्ता या क्षणात जगतो आहे, दॅट इज ओनली ट्रू. वर्तमानातला हा क्षण म्हणजे काय आहे? प्रेझेंट आहे तुमचं. आणि नियम काय सांगतो की वर्तमानातल्या क्षणांना जशी तुम्ही एनर्जी द्याल, त्याच एनर्जीवर तुमच्या पास्टच्या आठवणी बनतील. जर आजचा दिवस माझा खूप आनंदी गेला तर माझ्या पास्टच्या आठवणी कशा राहतील? आनंदी राहतील. आणि आज मी सतत फक्त कटकट चिडचिड करत राहिली तर माझं भविष्य निर्माण होणार आहे का काहीतरी? म्हणजेच काय, खरं जीवन कुठे घडत असतं? तर आपलं खरं जीवन हे वर्तमानातल्या क्षणांमध्ये घडत असतं. लक्षात घ्या, हे वाक्य महत्वाचं लिहून घ्या की वर्तमानातल्या क्षणांना जशी तुम्ही एनर्जी द्याल, ती पॉझिटिव्ह असेल तर तुमचं जीवन पॉझिटिव्ह घडेल, आणि ती नकारात्मक ऊर्जा द्याल तर जीवन नकारात्मक घडेल. आता इथे मेडिटेशन म्हणजे काय? तर मेडिटेशन प्रत्येक श्वासासोबत केलं जाणारं ध्यान. हायवेवर बोर्ड लागलेला असतो, नजर हटी दुर्घटना घटी. कशासाठी लिहिलं असतं? ध्यान म्हणजे काय? लक्ष केंद्रित करणं. ड्रायव्हरचं एखाद्याचं लक्ष जागे म्हणजे गाडी चालवताना इकडे तिकडे गेलं तर अपघात होऊ शकतो. किंवा माझी मैत्रीण भाजी चिरते आहे, चुकून तिचं लक्ष इकडे तिकडे डायव्हर्ट झालं तर बोटावर सुरी येते, बोट कापल्या जातं. याचाच अर्थ काय की प्रत्येक गोष्टीमध्ये वर्तमानातल्या क्षणांना जशी तुम्ही एनर्जी द्याल तसंच तुमचं जीवन घडणार आहे. जसं तुम्ही इच्छित कराल तेच तुमचं. आणि वर्तमानातल्या क्षणांमध्ये मग मेडिटेशन मध्ये, ध्यानामध्ये इथे काय सांगायचं आहे? जे तुम्हाला पाहिजे त्याच विचारांमध्ये रममान व्हायचं, किंवा वर्तमानामध्ये जो क्षण तुम्ही वर्तमानात जगताय तो कसा असला पाहिजे? म्हणून स्वतःला रोज सांगायचं आहे, वर्तमानात मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला जे जे तू दिलेलं आहे भरभरून, त्याच्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. कारण कुणाच्या तरी स्वप्नातलं आपण जीवन जगतोय आणि म्हणून त्याच्यापेक्षा भाग्यशाली आपण आहोत. न्यूरॉन्सचा नियम काय म्हणतो की एक गोष्ट जेव्हा तुम्ही 21 टाइम रिपीट करता त्याच्यानंतर ती तुमच्या जीवनाचा भाग बनते. हे बघा, इथे तुम्हाला ज्या ब्लू कलरच्या लाईन दिसतात आहे या स्क्रीनवर, ते या ब्लू कलरच्या लाईन्स म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये असलेले न्यूरोपाथ आहे. आणि हे न्यूरोपाथ जेव्हा 21 डेज एकाच विषयावर तुम्ही फोकस करता तर ते तुमच्या हॅबिटमध्ये कन्वर्ट होतात. 60 डेज मध्ये ते परमनंट होतात आणि 90 डेज मध्ये ते फुलफिल होत असतात. तो क्या तयार है आप? 21 दिवसाची मी सांगितलेली प्रॅक्टिस तुमच्या जीवनाला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीसाठी निर्माण करण्यासाठी, तुम्ही स्वतःसाठी जर वेळ द्यायला तयार असाल
तर मी गॅरंटी देते की तुम्ही आज जरी सेल्फी काढून ठेवली तर तुमची ही सेल्फी आंतरबाह्य बदलणार आहे. हा अनुभव तुम्ही घेणार आहे. तर चला बरं, आता तुमच्या जीवनात ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या लिहून काढा पटापट. कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तर त्या सगळ्या जबाबदाऱ्या आत्ता मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देते. या 5 मिनिटामध्ये त्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही लिहून काढायच्या आहेत. लिहा, जे काही छोटीशी जबाबदारी, कुणाला शिक्षण करायचं असेल, कुणाला लग्न लावायचं असेल, मुलांचं वगैरे, जे जे तुमच्यावर जबाबदारी आहे तुमच्या तुमच्या वयानुसार, कुणाला घर बांधायचं असेल, गाडी घ्यायची असेल, जस्ट राईट डाऊन. चला लिहा पटापट. आठवा काय काय जबाबदारी आहे. जे काय तुमचं वय आहे त्याच्यानुसार तुमच्याकडे काय काय जबाबदाऱ्या आहे. जस्ट राईट डाऊन. जे लोक फक्त नुसतं बसून आहे त्यांना या क्लासचा फायदा नाही. त्यांच्यासाठी हे बुवाचं कीर्तन आहे. लिहा, ऍक्शन द्या. चला लिहा लिहा. रीता मॅडम, जबाबदार नाहीये का तुमच्यावर? आरामात बसले वाटतं, जबाबदार नाहीये म्हणून. वेरी गुड. जो लोग सच्चे मन से लिख रहे हैं उनका अभिनंदन. क्या लगता है हमें कौन देख रहा है? अरे भगवान देख रहा है आपको. खुद खुद देख रहे, नाही कोई देख रहा. तो माझ्यासाठी लिहतच नाहीये तुम्ही, तुमच्यासाठी लिहत आहे. लिहा लिहा. खूप छान लिहत आहे. आणि ज्यांच्या झाल्या असतील लिहून त्यांनी हँड करायला, झाल्या असतील त्यांनी. हो, आमच्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या. कुणाच्या झाल्या जबाबदाऱ्या लिहून? 1-2 लोकांनी हँडल्स करा बरं, झाल्या असतील जबाबदाऱ्या लिहून तर. कुणाच्याच नाही झाल्या का? चला. शौर्य हँडल्स केला होता, परत डाऊन केला. इकडे इकडे हँडल्स करा इलेक्ट्रॉनिकली, म्हणजे तुम्ही मला दिसाल. तिकडे दिसणार नाही अश्विनी मॅडम. हा, शौर्य शौर्य अनम्यूट करा, माईक ऑन करा. शौर्य ढोबळे अनम्यूट करा. येस. हा सर, जबाबदाऱ्या लिहिल्या? हा. 2-3 वाचा बरं सुरुवातीच्या. टू स्टडी वेल, अर्न वेल, should have my own home, and to make feel proud my mom dad. ओके, ग्रेट, थँक्यू. फक्त चालू ठेवा, माईक बंद नका करू. 1 मिनिट. हा, गौरी मॅडम बोला. हॅलो. हा बोला. पहिल्यांदी मला माझी हेल्थ चांगली ठेवायची आहे. मला माझ्या मुलीची आणि मिस्टरांची हेल्थ सुद्धा चांगली ठेवायची आहे. एक घर बांधायचं स्वप्न आहे. माझ्या मुलीचे शिक्षण चांगल्या पद्धतीने करायचे आहे, जेणेकरून तिच्या अस्तित्वाने इतर लोकांना त्याचा उपयोग होईल. आणि मला माझे आणि माझ्या मिस्टरांच्या बिझनेसची ग्रोथ करायची आहे. ओके, चला. एक अजून घेऊ, श्रद्धा बारी मॅडम. माईक ऑन करा श्रद्धा मॅडम, बोला. केला. हा बोला श्रद्धा मॅडम. हा, मी हाऊस वाईफ आहे एक, तर त्याच्या अनुसार माझ्या जबाबदाऱ्या आहेत. घर व्यवस्थित सांभाळणे, मुलाला चांगले घडवणे, एक मुलगा आहे मला, मिस्टरांच्या तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष देणे, आणि सध्या मी प्रेग्नंट आहे, तर पोटात असणाऱ्या बाळाला व्यवस्थित पोषण देणे व एक सुदृढ व निरोगी आणि दीर्घायू बाळ जन्माला घालणे, जे आमच्या कुळाचा उद्धार करेल. बस 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 बस. आता बघा, तुम्ही काय लिहिलंय अफर्मेशन सांगा बरं. इकडे ऑफलाईन वाल्यांचे 1-2 चेक करू. घर बांधायचं आहे हा, आणि खूप जास्त पैसा कमवायचा आहे. हा, मला सुंदर जीवन, बायको सगळं पूर्ण इच्छा करायचं. ओके. हा, तुम्ही?
आई बाबाचं सगळं चांगलं करायचं आहे, नोकरी पाहिजे आहे, घर बांधायचं आहे, गाडी आणि आनंदी राहायचं. अभ्यास करून नोकरी मिळवायची आहे चांगली, स्वतःचं घर बांधायचं आहे, आई वडिलांना खूप प्रेमाने सांभाळायचं आहे, परिस्थिती बदलायची आहे स्वतःची. आता बघा, एवढ्या मोठ्या याच्यात हेडलाईन लिहिली होती इथे, ज्याच्याकडे सगळ्यांनी इग्नोर केलं. हेडलाईन काय होती खाली, आणि मी ते काढूनही नाही घेतली, कंटिन्यू ठेवली होती. तुम्हाला आज आपकी जिम्मेदारी क्या है, चलिए आज अपनी जिम्मेदारियों का क्रम लगाते हैं. आप कहाँ पर हो. तुमची लिस्ट झाली, पण त्या लिस्ट मध्ये तुमचीच गिणती तुम्ही टाकली नाही. लक्षात घ्या. आता साधी गोष्ट सांगते. समजा मला आता काही झालं तर 4 तासात पाहुणे बोलवले जातील, आणि मग कसं आहे, 13 दिवस ताज्या फुलांचा हार, मग सुकलेल्या फुलांचा हार आर्टिफिशियल, आणि घरात कधी रंगरंगोटी झाली तर तो केव्हा अडगळीत फोटो देईल माहित तरी होणार आहे का. लक्षात घ्या. आपलं जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत आपलं महत्व या जगामध्ये आहे. जोपर्यंत आपलं अस्तित्व या जगात देहामध्ये आहे तोपर्यंत सगळं सगळं आहे. आणि तुम्ही अख्खी लिस्ट लिहिता, पण त्या जीवनाच्या लिस्टमध्ये तुमच्या स्वतःलाच तुम्ही स्थान दिलेलं नाहीये. लक्षात घ्या. मोठं घर बांधलं जाईल, मोठी गाडी घेतल्या जातील, मुलांचे थाटामाटात लग्न होतील, त्यांचे शिक्षण होतील, पण ते केव्हा होईल, जेव्हा तुम्ही स्वस्त आहे, तुम्ही मस्त आहे, तुम्ही जबरदस्त आहे, तुम्ही आनंदी असाल तर 10 कामं जास्तीचे करू शकाल. विचार करा, ज्या घरातली एक हाऊसवाईफ असो, ती बिचारी घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या निभवते ना, एका दिवशी जर आजारी पडली तर अख्खं घर अस्तव्यस्त होते. ज्या घरातला कर्ता पुरुष 1 महिना आजारी पडतो त्या घरातलं आर्थिक नियोजन डामाडोल होते, कर्ज घ्यायची वेळ येते. आणि म्हणून लक्षात घ्या, सगळ्यात पहिले स्वतःची जबाबदारी घ्या. स्वतःच्या आनंदासाठी 4 क्षण जगा, कारण तेव्हाच तुम्ही 10 जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडू शकता, जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी आनंदाचे 2 क्षण जगता. तुम्ही शरीराने आरोग्य संपन्न आहे, म्हणून एक लक्षात घ्या, आज गोष्ट कशी झालेली आहे. ज्या अन्नासाठी, जे अन्न खाण्यासाठी आपल्या ताटात वाढण्यासाठी जी आपण मेहनत घेतो, सगळं काही पोटासाठी म्हटलं जातं, पण त्या अन्न खायला दिवस रात्र काबाड कष्ट केले जातात. ते अन्न ताटात पडल्यावर खायला तुमच्याजवळ वेळ नाहीये. कसं तरी 5-10 मिनिटात ते खाल्ल्या जातं, आणि ते अन्न ग्रहण, लक्षात घ्या, उदरभरण नव्हे हेच, आणि जे यज्ञ कर्म, आपण त्या पोटामध्ये फक्त अन्न टाकतोय, ऊर्जा टाकत नाहीये. अन्न ही आपल्याला जीवन देणारी ऊर्जा आहे. तिला थँक्यू म्हणून त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशननी जेव्हा ग्रहण कराल. आधी आपली संस्कृती होती की त्या अन्नाला प्रार्थना म्हटल्याशिवाय आपण ग्रहण करत नव्हतो. विचार करा, आपण या प्रगतीच्या नावाखाली आपण खूप काही गमावून चाललेलं आहे. खूप काही गोष्टी आपल्या जीवनात मागे पडल्या आहेत, आणि म्हणून आजपासून त्या अन्नाला सुद्धा थँक्यू म्हणून घ्यायचं आहे. कारण आज कितीतरी लोक उपाशी आहेत, पण ते अन्न आपल्यासाठी आपल्या ताटात वाढल्या गेलेलं आहे. रिस्पेक्ट दॅट फूड. एखाद वेळेस आईच्या हातची भाजी नसेल आवडली, पत्नीच्या हातची भाजी नाही आवडली, खाऊन घ्या, कारण तिने कष्ट केलेले आहेत. ते ताटात जरी तुम्ही कमावले असेल, पण ते ताटात वाढण्याची जबाबदारी तिने घेतलेली आहे. तिच्या भावनांचा रिस्पेक्ट करा. कारण कसं आहे ना, सांगितलं होतं यांनी की जेवण करायच्या वेळेस टीव्ही, फोन, एका श्वासानंतर, एक श्वास जेव्हा आपला संपतो त्यानंतर जीवन संपून जातं. आणि म्हणून जो क्षण आपल्याकडे आहे त्या क्षणाला आनंदाने जगायचा प्रयत्न करायचा असेल ना, तर वर्तमानाच्या क्षणांना एनर्जी द्यायला शिका. जशी एनर्जी वर्तमानात द्याल तसंच जीवन घडणार आहे. आज आपण जे जीवन जगतोय ना, ते कुठल्या शर्यतीत धावतोय तेच आपल्याला माहिती नाहीये. जर सगळं सुख पैशाने विकत घेता आलं असतं तर कोरोनामध्ये अमेरिकेचा एक 7 स्टार हॉटेलचा मालिक, त्याच्या कुटुंबातले 5 सदस्य कोरोनामध्ये दगावल्यानंतर त्यांनी त्या 7 मजली हॉटेलवरनं त्याचे सगळे पैशाच्या बॅगा अशा उडवल्या हवेत,
आणि स्वतः उडी मारून स्वतःला संपवलं. आणि म्हणून आवश्यक आहे तिथे पैसा खूप महत्वाचा आहे, पण हे जीवन जगत असताना दोन प्रेम करणारे व्यक्ती आपल्या घरात असले. ते दिवस गेले की जेव्हा संयुक्त कुटुंब पद्धती होती. आज एका कुटुंबामध्ये एक दोन लोक राहतात आणि हम दो हमारा एक, दोनचं पण प्रथा कमी झालेली आहे. मग तशामध्ये त्या पुढच्या पिढीला, ज्या घरात एकल पुत्र, एक मुलगी आहे, तिला ना बहिणीचं प्रेम कळत, भावाचं प्रेम कळत. तिच्या जीवनातनं पुढच्या पिढीला तर आत्या आणि काका हे नातं संपवून जाणार आहे. विचार करा थोडा. ना आत्या काय असते, काका काय असते, मावशी काय असते, मामा काय असतो, मामी काय असते, कोणतं प्रेम त्यांना भेटणार आहे? विचार करा, पुढच्या पिढीला भेटेल का? आज आपल्याला आत्या माहिती आहे, मावशी माहिती आहे, काकू माहिती आहे, पण जर भाऊच नाही आहे तर काकू कुठून येणार आपल्या मुलांना? बहीणच नाही आता मावशी कुठून भेटणार आहे, आत्या कुठून भेटणार आहे? आपण कुठल्याच्यात, मी तुम्हाला रियालिटी सांगते, आज आपण आपल्या नात्यांना एवढं दूर करून टाकलेलं आहे. कसंही जीवन जगल्यात एक दिवस संपणार आहे. एक मागे माझ्याकडे केस आली. केस कशी होती बघा. एक 14 वर्षाची मुलगी होती. मी कॉन्सिलर पण आहे, जर तुम्ही माझं प्रोफाईल चेक केलं असेल तर. 14 वर्षाची मुलगी होती. आई वडील दोघही नोकरी करणारे होते आणि आता मुलगी मोठी झाली म्हणून त्यांनी केअरटेकर बंद केली होती. आजी आजोबांना आपण घरात आणू शकत नाही, कारण कदाचित ते आपल्याला पॉसिबल नसेल, कारण काही असेल, पण स्वभाव पटत नसतील किंवा ते तुमच्याजवळ असणं रिझन्स काही असू शकतात. पण ते लक्षात घ्या, एक मायेचं छत्र आहे तुमच्यासाठी. तर त्या मुलीला घरी एकटी होती, कोणी सांभाळणारं नव्हतं आणि ती एकाकी होती, कारण आई बाबा सकाळी बाहेर गेले, संध्याकाळी घरी यायचे. एक दिवस, आता तुम्ही समजू शकता, 14 वर्षाच्या मुलीला पिरियड्स येतात, नको ते घडलं आणि आई वडिलांना उशिरा कळलं. मला सांगा, याच्यात त्या मुलीची चूक होती की तिला एकटं सोडणारे आई वडिलांची चूक होती? जर त्या घरात तिचे जे गावाला राहणारे आजी आजोबा त्यांच्या सोबत राहत असते तर असं काही त्या मुलीच्या जीवनात घडलं असतं का? थोडा विचार कर. जीवन खूप सुंदर आहे, पण आपण त्याला कुठल्या अवस्थेतनं जगतोय, कुठल्या अवस्थेत नेतोय हेच आपल्याला कळत नाही. आज मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, तुमच्या घरी तुमचे मोठे राहत नसतील, काही कारण असू द्या, पण त्यांना तुमच्याकडनं काही नसतो, एक फोन त्यांना करा. तुम्ही खूप बिझी असाल, पण दे आर वेटिंग आणि त्यांच्या शब्दातनं तुम्हाला ब्लेसिंगच भेटणार आहे. ऍटलिस्ट 2 मिनिटाचा वेळ दिवसभरातनं काढून त्यांना एक फोन करा, खुशाली विचारा त्यांची. त्यांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचतील. ज्यांचे आई वडील घरात राहतात, 2 मिनिटाचा वेळ त्यांच्यासाठी काढा. आईला म्हणा, का ग थकलीस का? आणि जे हाऊसवाईफ म्हणून पत्नीला गृहीत धरतात, बघा, ती एक छोटस जे रोपट असतं ना, ते तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत लावलं तरी कोमसतं. आणि आपल्याकडे भर उन्हाळ्यातच जास्ती लग्न होतात. एवढं मोठं 25-30 वर्षाचं आजच्या आधुनिकतेनुसार एक वाढलेलं झाड दुसऱ्याच्या अंगणात नेऊन लावल्या जातं. तिला त्या कुटुंबाशी समरस होण्यास किती त्रास होत असेल, पण तिच्या भावनांना आपण समजून घेत नाही. तिला असं वाटतं की सगळ्यांनी तिला समजून, म्हणजे तिनेच सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. तर माझ्या बंधूंना एक विनंती आहे, तुमच्या घरात राहणाऱ्या त्या पत्नीरूपी स्त्रीला थोडा मायेचा आधार द्या, पाठीवरनं रोज संध्याकाळी मायेची थाप द्या, का ग थकलीस का? कारण बघा, हे नाते आहे, जे नाते तुमच्या जीवनात आहे ना, म्हणून त्यांची कदर करा. आज असे कितीतरी लोक आहेत
मी बऱ्याच अनाथालयांमध्ये जाते, बऱ्याच वृद्धाश्रमांमध्ये जात असते. लक्षात येतं की ते एका शब्दासाठी आसुसलेले असतात. पण निसर्गाने ते दान आपल्या ह्याच्यात दिलेलं आहे. आपल्या डोक्यावर जसं राहायला छत आहे ना, तसे मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहे. जोडीदाराची साथ आहे. रोज कटकट करणारी असेल, कटकट करणारा असेल, पण कुठेतरी तो फणसासारखा असेल ना, वरून काटेरी, पण आतमध्ये त्याचा रस मधाळ असेल, ते फळ गोड असेल. म्हणून फक्त वरवर दिसणारे काटे पाहू नका, त्याच्या अंतरंगाला हात घाला. ज्या दिवशी हे जमलं ना, त्या दिवशी बघा जीवन खूप सुंदर होईल. नात्यांना जपायला शिका, प्रेमाने बांधायला शिका. कारण लक्षात घ्या, कसंही जगलात तरी एक दिवस तो दी एंड येणार आहे. फक्त माहित नाही हो तो क्षण केव्हा येणार आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला वर्तमानाच्या या क्षणांमध्ये जगा, आत्तामध्ये जगा, नाऊ मध्ये जगा. आणि जीवन जगत असताना पहिला क्रमांक स्वतःलाही द्या की माझं अस्तित्व आहे. कारण तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काही असेल ना, तर तुमचं या जगात असणं. कारण आपल्याला जर काही झालं, आपलेच नातेवाईक 4 तासात ही रियालिटी ठेवा. करोडो रुपये कमवले तरी तो कपाळावर लावलेला 1 रुपयाचा शिक्का देखील तुमच्यासोबत येत नाही. आमच्या कॉलनीमध्ये 4-5 वर्षापूर्वी एका काकूंची डेथ झाली. दवाखान्यात जेव्हा त्यांना ऍडमिट केलं, घाईघाईत एक सोन्याची बांगडी काढून घेतली होती, पण ज्या हाताला सलाईन लावलं होतं ना, ती सोन्याची बांगडी काढायची राहून गेली. आणि हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा प्राण घेतला. प्राण गेला त्यांचा, प्राणज्योत मावळली. जेव्हा घरी सगळी तयारी चालू झाली त्यांना पोचवण्याची, घरच्यांना एकच चिंता, ते दुसरी बांगडी कशी हातातून निघेल. कारण सोन्याची होती. सोन्यासारखा व्यक्ती तर चालला गेला होता आयुष्यातून, पण ते सोनं महत्वाचं होतं. अक्षरशः त्या गडबडीच्या याच्यातही मार्केटला जाऊन सोनाराची कैची बोलवल्या गेली आणि त्या कैचीने ती बांगडी कापल्या गेली आणि मग पुढच्या विधी झाल्या. आणि म्हणून सोनं जपण्यापेक्षा सोन्यासारखे माणसं जपा. तुमच्या घरी कुटुंब खूप छोटं झालंय, कधीतरी नातेवाईकांकडे जाऊन या. आजकाल मुलांना मामाच्या घरी 4 दिवस राहायलाही समजत नाही, कारण आपण ती सवय लावलेली नाहीये. कारण ती पॉझिटिव्हिटी आपणच दिली नाहीये. आपल्यासाठी नणंद म्हणजे शत्रू असते, वहिनी म्हणजे शत्रू असते. त्या नात्यांना सासू म्हणजे तर विलनच बनवून टाकले सगळ्या सिरियलवाल्यांनी. पण त्या मायेचं छत्र असते. प्रत्येक स्त्रीमध्ये एक मायेचा भाव असतो. त्या नात्यांना जबा. माझ्याकडे एक मुंबईच्या डॉक्टर आहेत आणि त्यामुळे मॅडम काही हो, सेकंड लेवलमध्ये मी कंप्लेंटला कंप्लीट करायला शिकवते. जे काही नात्यांच्या कंप्लेंट्स आहेत त्याला दूर करायला शिकवते. तर या कंप्लेंटला कंप्लीट करण्याच्या याच्यात जेव्हा मी त्या मॅडमला टास्क दिला, त्यामुळे माझ्या जीवनात सगळ्यात जर वाईट कॅरेक्टर कोणी असेल तर माझे भाऊ. मी त्यांना टास्क दिला आणि आज वर्षातनं 2दा या त्यांच्या घरी राहायला जातात आणि त्या त्यांच्या घरी राहायला जातात. इतकं सुंदर नातं झालं. आणि म्हणून सांगते, समोरचा व्यक्ती कदाचित तुमच्या एका फोनची वाट बघत आहे, तुमच्या मायेच्या शब्दांची वाट बघत आहे. आणि म्हणून आपल्या घरात असलेल्या व्यक्तीचा सन्मान करा. कारण एखादा व्यक्ती रागीट असेल, पण त्याचा मूळतः व्यक्ती वाईट नसतो. आणि आता इथे एक महत्वाचं मंत्र देते. व्यक्ती महत्वाचे असेल, चुकांना विसरा. आणि चुकांना पकडून ठेवायचं असेल तर व्यक्तीला विसरा. चॉईस, जीवन तुमचं आहे, चॉईसही तुमचं आहे. आणि जीवन जगायचं असेल तर अशाच उद्या मी तुमचं खूप पॉवरफुल एक मेडिटेशन घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. आणि त्या मेडिटेशन मध्ये, कारण आपण परवा शिकणार आहे रेकी, तर ती रेकी शिकण्याच्या आधी आपल्याला प्युरिफिकेशन करावं लागेल ना. तर डोक्यामध्ये जे नकारात्मक थॉट आहे, विचार आहे, पास्टच्या कटू आठवणी आहे, त्याला आपण उद्याच्या सेशनमध्ये डिलीट करणार आहे. महत्वाचं मेडिटेशन आहे. आणि जर तुम्हाला खरोखर या 2 दिवसाचं सेशन आवडलं असेल तर तुमच्या 3 मैत्रिणींना, 3 मित्रांना ही लिंक पाठवा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात जे पास्टचे दुःख आहे ते विसरण्यासाठी तुम्ही सहाय्यक बनणार आहे.
तर आत्ताची सध्याचा आकडा आहे 335, 334. उद्या आपण 1000 लोकांची अपेक्षा करू शकतो, की बघूया की तुमच्यापैकी किती लोकांनी. कारण बघा, मी हे फ्री सेशन का देत आहे याचं रिझन आहे, कारण मला ब्रह्मांडाने दिलं आणि ब्रह्मांडाने जे दिल्या गोष्टी त्या आपण लोकांना मल्टिप्लाय केल्या तर आपल्या जीवनात आनंदाचं मल्टिप्लिकेशन होतं. जसं मी तुमच्यासाठी माध्यम बनताय, तुम्ही कुणाच्या तरी चेहऱ्यावर एक स्माइल क्रिएटचं माध्यम बना. जीवन खूप सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करा. आपण भेटूया. ऑलरेडी नाही, वेळ आहे 5 मिनिटं, सो वी कॅन कंटिन्यू. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. स्टोरी ही आहे, 5 मिनिटं आहे आपल्याजवळ तर स्टोरी सांगू शकतो आपण. तर स्टोरी ही आहे की एक सुंदर एक घर होतं आणि त्या घरामध्ये पती पत्नी, एक छोटा मुलगा आणि एक आजोबा राहायचे. आजोबा थोडे वयाने आजारी झालेले होते आणि त्यांना चालताना घरातल्या भिंतीचा आधार घ्यावा लागायचा. एक दिवस असंच ते आधार घेत घेत आले आणि जेव्हा ते आधार घेत घेत आले तर त्या दिवशी त्यांनी काय केलं होतं, हातांना, डोक्याला तेल लावलं असेल तर हातांना त्यांच्या बोटांना तेल लागलेलं होतं आणि हॉलमध्ये त्या तेलाचे ठसे त्यांच्या आधाराने उमटले. सुनेला खूप राग आला की घर खराब झालं यांच्या याच्यामुळे, माझा सुंदर हॉल खराब झाला. आणि त्यांनी पती ऑफिसवरनं आल्यावर पतीजवळ सासऱ्यांची कंप्लेंट केली की बघा, तुमच्या वडिलांना कळत नाही का, कितीदा सांगितलं काठीने चालत या, आधार कशाला भिंतीचा घेतात, काठी घेऊन दिले ना त्यांना. मुलगा काही विचार न करता वडिलांच्या रूम मध्ये गेला आणि वडिलांना सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे ते रूम मध्ये मागवून घेत जा ना, बाहेर यायची काय गरज आहे, आणि बाहेर यायचंच असेल तर काठीच्या आधाराने या, भिंतीचा आधार कशाला घेता. वडिलांनी ती गोष्ट मनावर घेतली. पुढच्या 15 दिवस ते रूमच्या बाहेर आले नाही, कारण सगळं जागेवर येत होतं आणि 15 दिवसात त्यांची प्राणज्योत मावळली. सगळे प्रोग्राम होताना घराच्या रंगरंगोटीचं काम चालू झालं आणि त्या घरात जो त्या आजोबांचा नातू होता, त्यांचा मुलगा होता, त्यांनी रडून रडून आकांत केला, काही व्हा, कलरिंग करताना हॉलमध्ये माझ्या आजोबांचे जे बोटांचे ठसे उमटलेले आहे त्याला मिटवू नका. त्या मुलाच्या रडण्याकडे बघून पालकांनी त्या पेंटरला म्हटलं की काय करता येईल. त्या पेंटरनी म्हटलं की काळजी करू नका, मी या बोटांच्या ठस्याच्या आजूबाजूला फुलापानांची नकाशी करून देतो, हे ठसे आपण असेच ठेवू. त्या मुलाच्या आग्रहार्थ खातर ते ठसे तसेच ठेवले गेले. वेळ पुढे सरकत गेला, जेव्हा जेव्हा रंगरंगोटी झाली तेव्हा ते ठसे तसेच साबूत ठेवले गेले आणि तो मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं आणि त्याची मुलगी एक दिवस चित्रकलेच्या, 6 वर्षाची होती मुलगी, चित्रकलेचं सुंदर चित्र तिने 6-7 वर्षाच्या मुलीने काढलं आणि तिचा नंबर आला पहिला त्या चित्रामध्ये. आणि ते चित्र जेव्हा तिच्या हातात होतं, तो पहिला नंबर घेऊन ती धावत धावत जेव्हा शाळेतनं घरी आली, आजोबा तिचे सोफ्यावर होते आणि तिने आजोबांना सांगितलं की आजोबा, या चित्रासाठी माझा पहिला नंबर आला. आजोबांनी विचारले, तू काय काढलं. माझ्या टीचरनी पण मला विचारलं, म्हणे काय काढलं. तर हे चित्र मी आपल्या घरावर जे तुमच्या बाबांच्या बोटांचे जे ठसे आहेत ना म्हणे, आपण जपून ठेवले आहे, मी त्या ठस्यांचं चित्र काढलं. आणि त्याच्यासाठी त्या मुलीला टीचरनी तिच्या भावनांचा रिस्पेक्ट टाकून पहिला नंबर दिलेला होता. तेव्हा त्या आजोबा झालेल्या मुलाला काय आठवलं की मी माझ्या वडिलांना त्यावेळेस आधार बनलो असतो तर कदाचित माझे बाबा अजून काही दिवस जगले असते. मी जर त्यावेळेस बाबांना रूमच्या बाहेर यायला मनाई केली नसती तर कदाचित मला आशीर्वाद माझ्या बाबांच्या स्वरूपात काही वेळ राहिला असता. आणि त्यांचे डोळे पाणावले, ते सोफ्याच्या आधाराने उठायचा प्रयत्न केला, तोच त्यांचा तोल गेला आणि बाजूलाच बसलेल्या मुलांनी त्यांना सावरलं आणि आपल्या जवळ घेतलं. परिणाम हा झाला की
त्या व्यक्तीला जी त्यांची चूक कळली होती, जो आज स्वतः आजोबा झाले होते, त्यांना चूक कळली की त्यावेळेस जेव्हा माझ्याकडे वेळ होती मी माझ्या बाबांचा आधार बनायला पाहिजे होतो. आज जसा माझा मुलगा माझा आधार बनला, त्यावेळेस माझ्या बाबांचा आधार मी बनू शकलो नाही. विचार करा, एकच वय सोबत नसतं. प्रत्येक दिवसाला वय वाढतं, प्रत्येक क्षणाला श्वास संपतोय. आणि म्हणून आपलं कर्तव्य काय आहे की जो क्षण आपल्या जवळ आहे, जो श्वास आपल्या जवळ आहे, त्या श्वासामध्ये कसं जगायचं, त्या श्वासाला एनर्जी कशी द्यायची, ते मात्र आपल्या हातात आहे. आणि म्हणून जे काही नाते आज या न्यूक्लिअर कुटुंबात आपल्या जवळ आहेत त्यांना जपा. कारण लक्षात घ्या, 2 4 6 लोकांचं कुटुंब खूप झालं असतं आणि कसंही जगलात तरी एक दिवस टाटा बाय बाय सगळ्यांनाच म्हणायचं आहे. पण जोपर्यंत ही श्वास नावाची ऊर्जा आपल्या सोबत आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षणाला स्वस्त, मस्त आणि जबरदस्त ऊर्जांसोबत आपल्याला जगायचं आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे, अशा सुंदर ऊर्जांसोबत आपल्याला जगायचं आहे. तर ही गोष्ट काही मी तुम्हाला रिअल स्टोरी पण सांगणार आहे जेव्हा आपण रिकी शिकू. तर विचार करा की जीवन कसं जगायचं हे आपल्या हातात आहे आणि कसंही जगला तरी संपणार आहे. आणि म्हणून वर्तमानाच्या क्षणांमध्ये जगा. या वर्तमानाच्या क्षणांना जशी ऊर्जा द्याल, त्याच्यातच तुमच्या भूतकाळाच्या चांगल्या आठवणी आणि भविष्य काळाची निर्मिती होणार आहे. आणि म्हणून प्रत्येक क्षण खूप आनंदी जगा, स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. उद्या परत भेटू याच ऊर्जांसोबत दुपारी 4:30 वाजता. आणि उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन घेणाऱ्या महत्वाचं मेडिटेशन आहे, मिस करू नका. आणि आपल्या नातेवाईक, आपल्या मित्र परिवाराला अवश्य लिंक शेअर करा. कारण त्यांच्या जीवनातल्या थोडा जरी दुःखांचा भार तुम्ही कमी करू शकलात, त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारं एक सुंदर स्माइल तुमच्या जीवनात ब्लेसिंगच्या स्वरूपात वापस येणार आहे. और साथ में कमाया हुआ धन नहीं जाता, आपले कर्म आणि ब्लेसिंग जातात. सो थँक्यू. रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळून जाईल. अवश्य रेकॉर्डिंग बघा आणि उद्याच्या सेशनला परत आपण भेटू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आजचं सेशन कसं वाटलं ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी ब्लेसिंग आहे. सो आय एम वेटिंग फॉर दॅट शेअरिंग अँड युअर ब्लेसिंग. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.